नमस्कार, मी सचिन गावाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। आंदोलनातून ज्यांचं राजकारण उभं राहिलं त्या सदाभाऊ खोतांनी काल एसटी आंदोलनात उडी घेतली। निर्णय होईपर्यंत आझाद मैदानावर झोपण्याचा निर्धार त्यांनी केला होता। मात्र मुंबईतल्या मच्छरांमुळे त्यांनी निर्णय बदलला। पण कोट्यावधी रुपये खर्चून एसटीत बसवलेली इंटरनेटची यंत्रणा, एसटीच्या दुरुस्ती आगारामध्ये होणारे गैरव्यवहार यावर खोतांनी अनिल परबांना मुद्देसूद प्रश्न विचारले। पाहुयात हा रिपोर्ट। मुंबईत केव्हा झोपायला मिळतंय असं आम्हाला। 5 पांडव जिंकलं 100 कौरव हारलेलं होतं। मग आम्ही तुमच्या घराकडे आलो। ते म्हणत असेल कसं दारात येणार, लय बाहेर गडी आहेत अजून मुंबईत आमचं। तो झोपणार खाटल्यावरून आम्हाला इथं दगडावर ठेवतोय, असं कसं झालं? आंदोलन शेतकऱ्यांचं असो की मग एसटीचा, राजू शेट्टींसोबतच्या तालमीत वाढलेले सदाभाऊ आंदोलनाची नेमकी नस पकडण्यात माहिर आहेत। मात्र यावेळी सदाभाऊंच्या निर्धाराचा बुरुज मुंबईतल्या डासांनी एकाच रात्रीत ढासळवून टाकला। रात्री पडळकर आणि सदाभाऊंनी मुक्कामाच्या बेतानं मुंबई गाठली। सरकारनं निर्णय न घेतल्यामुळे दोघांनी आझाद मैदानावरच मुक्कामाचा बेत ठरवला। तेव्हा साधारण रात्रीचे 11 वाजले होते। गार हवामुळे मुक्काम ठोकण्याचा सदाभाऊंचा कॉन्फिडन्स फुल हाय जोशावर होता। सदाभाऊ मुंबईतल्या गार हवेचं कौतुक करतही होते, पण मुंबईतल्या डासांनी सदाभाऊंच्या कौतुकाची माळ एका तासातच कुरतडून काढली। कधीपर्यंत आपण असं थांबणार आहे? ती काय आहे, आम्ही गावाकडची माणसं आहे, तिथं झोपायचं ते इथं हीच अंगण म्हणायचं ना। आमचं भाग्य आहे मुंबईत केव्हा झोपायला मिळतंय असं आम्हाला। काय इथं सगळं मुंबईत मस्त हवा बिवा आम्ही नुसतं ऐकतच होतो, पण आम्हाला कुठं झाडाखाली सुद्धा बसायला संधी नव्हती। आता संधी मिळाल्या, इथं झोपायचं। मुंबईकरांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतो मी, उद्याच्याला भाकरी तुकडा जरा घेऊन या, गावाकडची जी माणसं इथं राहायला येते। पण मी आपल्या माध्यमातून परिवहन मंत्र्यांना सांगतो, लय कारवाई बिरवाई करायला लागला तर मरता हो क्या नाही करता। लक्षात आलं का? आम्ही आजचा दिवस बघणार। इथं उपाशी कुठं मरू राव, ढास बीज चावायला लागले, ते अंगावर नाही, खाली हातरायला नाही, दगाडा अंगाला लागायला लागले, ते आम्ही जाणार परबच्या दारात, ह्यो झोपणार खाटल्यावरून आम्हाला इथं दगडावर ठेवतोय, असं कसं चालणार नाही। बदाम काजू खातायचा तिथं, म्हणजे तुमचं जमलं की ह्यांना वाऱ्यावर सोडायचोय, अजिबात चालणार नाही। खाटल्याचा विषय निघाल्यावर सदाभाऊंच्या ऐतिहासिक भाषणाचा विषय आपसुकच निघणार। हे भाषण साधारण 3 वर्षांपूर्वीचे, तेव्हा फडणवीस सत्तेत होते आणि अजित पवार विरोधी बाकांवर। मात्र अजित पवारही सदाभाऊंच्या पलंगाच्या किस्स्यानं हसून हसून लोटपोट झाले। म्हणजे इकडे शेतकरी कोलमाडला या, त्याच्याकडे कोण बघायलाच तयार नाही। आज दुष्काळ पट्ट्यामध्ये गेलो, अगदी दादा आई शपथ, मी तर पलंगावर माझं लगीन झाल्यावर झोपलो। म्हणजे आमच्या घरात पलंग पूर्वी नव्हताच, डायरेक्ट माझ्या लग्नातच पलंग आला। आमचा बा तर पलंगावर झोपलंच नव्हतं। मला पलंग दिला दादा माझ्या सासऱ्यानं, आनंद वाटला, म्हटलं गोधड्यावरून गडी आता पलंगावर गेला। पलंगावर झोपून बघितलं, पाय हातभर बाहेर गेला, म्हटलं माप चुकलं या। आणि तुम्हाला सांगतो, 15 दिवसात आमच्या आजीचा खुबा मोडला, म्हातारीचा। बाण दवाखान्यात नेली आणि त्या म्हातारीला घरात आणली, पलंगावर टाकली। कडू म्हातारी बी एवढी हुशार निघाली, 19 वर्ष पलंग सोडला नाही। तर माझं लेकरू 17 वर्षाचं झालं। आता सभापती साहेब पलंग आला, पण तो मणक्याचा त्रास सुरू झाला। डॉक्टरनं सांगितलं गोधड्यावर झोपायचं। पण सदाभाऊंची खासियत ही आहे की त्यांच्या बोलण्यात कोणतंच उसना अवसान नसतं। सभागृह असो की आझाद मैदान, प्रमाण भाषा, नेत्यांनी घासून गुळगुळीत केलेले शब्द सदाभाऊंना मानवतच नाहीत। त्यामुळे आजवरची त्यांची प्रत्येक आंदोलनं चर्चेत राहतात।
आता अधिवेशन झालं म्हणले मी अजितदादाला सांगतो परत तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा आणि ह्यांचा एकदा निकालच लावून टाकूया. असा निकाल लावला यांचा की 30 वर गडीच वर गेलं. हा म्हणजे तवा भाजप नव्हतं ना, आता या 7-8 दिवसातच भाजपचं ऐकू नका म्हणायला लागला. म्हणजे 8 दिवसात ही आमच्या बाजूला आली तुम्ही काय. म्हणजे जरा तरी बोलण्याला रीत असावी. परब साहेब उगाच गांजा वडल्यागत बोलू नका. बाद झालं की जरा वसुलीत नाही इकडं लक्ष वाईज द्या. लय हाणलं इष्टीत तुम्ही. कापडं दिली ती यांना. अरे कपडे कसले आहेत, बोतार असतं ना तारदेवचं तसलं कापड अंगावर दिलंय लगा आणि त्याचं 250 कोटी रुपये हाणता या. काय यांना लाजच वाटना झाल्या आणि म्हणायचं भाजपचं ऐकू ना. बरं आमचं ऐकत नाही, पैसे दे. ती पैसे घे ते ठरवतील. भाजपचे असतील ते पैसे घेणार नाहीत किंवा भाजपचे असतील ते पैसे घेतील. जे भाजपचे नसतील ते पैसे घेणार नाहीत, वाचतील. पैसे घ्यायचे थांबतील का बघूया माणसं. महामंडळानं सामान्यांची एसटी हायफाय करण्याच्या नादात जो वायफळ खर्च केला त्याचा मुद्दा सदाभाऊंनी मुद्देसूदपणे मांडला. एसटीत बसवलेल्या इंटरनेटचं काय झालं हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे. काय आणलं नाही तुम्ही. टायर रिमोटिंगचं आणताय, नवी बिलं काढताय. 10 टँकर डिझेल आलं की 5 टँकर इकडे पाठवताय, 5 टँकरची बिलं काढताय. दुसऱ्या बाजूला नुसतं चेस आहे, चेसवर डबल ठेवताय डबा आणि त्याला रंग देताय आणि म्हणता नवी गाडी आली. अख्ख्या गाडीचं बिल हाणताय. वायफाय लावलं. आता वायफाय सांगा 10-10 किलोमीटरवर माणूस उतारतो एसटीतनं, तो कवासा मोबाईलमध्ये वायफाय लावेल आणि ते नंबर घालेल तर स्टॉप येतो या. वायफायला 50-50 कोटी देताय. म्हणजे व्यवस्थेचा सगळ्यात मोठा विरोधाभास म्हणजे एसटी जनतेसाठी आहे पण तिला टोल मधून माफी नाही. आणि जे जनतेचे सेवक आहेत त्या आमदार खासदारांच्या गाड्यांना टोल माफी दिली आहे. यावर ना कधी भाजपचा नेता बोलतो आणि नाही महाविकास आघाडीतले नेते बोलतात. पण कधी काही ढिगभर नेत्यांच्या समोर सदाभाऊंनीच यावर टोमणे मारले होते. त्यांना 2-2 लाख पगार, 3-3 लाख पगार. आमचा बा 18 तास काम करतोय आणि हे इकडं 45 मिनिटं कोण शिकवत या, कोण 6 तास काम करत या. आणि ह्यांना उन्हाळ्याची सुट्टी. काम सावलीत, सुट्टी उन्हाळ्याची. काय धंदा चाललाय राव. आम्हाने दादा सुट्टी बिट्टी काय भानगड नाही. गांधी जयंती नाही, सुभाषबाबू जयंती नाही, आमची जयंतीच नाही. निंबाळकर साहेब आहे, आमदार खासदार सगळ्यांची मजा आहे. 2 लाख 3 लाख तुम्हाला बी विमान फुकट, रेल्वे फुकट, एसटी फुकट. हायगाईच करायची नाही. आम्हाने काय नाही. आम्हाने काय म्हणते ती 65 वर्ष झाली की म्हाताऱ्याला अर्ध तिकीट. म्हणजे त्या म्हाताऱ्या घरात बसायच्या ऐवजी त्याला पोरग कोपरकडे हाणतोय बाजारला जा म्हणते. का तर अर्ध तिकीट आहे. ते बी म्हातारा चढताना इष्टीतनं पडतंय, खुबा मोडतंय ना अर्धा एकर विकायला लावतंय.